तर तुमचे दादा आलेले आहेत आणि आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बघा माझं असं लुक झालेलं आहे, मी आवरलेलं आहे साधं सिंपलच. ही जी साडी आहे ना, तर ही मला आईने घेतली होती आणि हे ब्लाऊज याच्यावरच नाहीये, पण याच्यावर मॅच पण झालं. आणि काय म्हणणं आहे तुमचं, सांगावं. माझं म्हणणं आहे आपलं चॅनल मॉनिटाईज झालंय वाटतं. झालंय ना? हा. आणि खूप आनंद आला मला. इतकी मोठी गोष्ट आहे तुम्हाला आनंदाची, आणि एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला सांगितले आम्ही. कारण म्हणजे ही जी गोष्ट आहे, ही जी भावना म्हणा, फिलिंग खूप वेगळी आहे आमच्यासाठी. एवढ्या वर्षाचा तुम्हाला सांगते, जवळजवळ 2021 चॅनल आणि मॉनिटाईज झाले 2026 ला. बघा इतक्या वर्षाची आमची मेहनत आहे. हा, आता पण अरे तेच खूप महत्वाचं आहे, मॉनिटाईज होणं खूप महत्वाचं आहे. आता बाकीच्या गोष्टी तर होतच राहील. तर खरंच आम्हाला सपोर्ट करा, आपल्या फॅमिलीला. आणि ना आपले ब्लॉग बघा, लॉंग व्हिडिओ बघा, शॉर्ट बघा. आणि ना सगळ्यात महत्वाचं, चॅनलला मेंबरशिप घ्यायला विसरू नका. कारण जर तुम्ही मेंबरशिप घेतली तर तुम्हाला आहे ना आपल्याला लाईव्ह आपण कसं एक्स्ट्रा व्हिडिओ वगैरे काही टाकत जाऊ आणि भरपूर काही अपडेट तुम्हाला मिळत जाईल त्यामध्ये. तर नक्की चॅनलला जॉईन व्हा. आणि जॉईन व्हायला खूप कमी पैसे लागतात, जास्त वगैरे नाहीये. तर तुम्ही जॉईन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला समजून जाईल. हा, तर म्हणजे ना म्हणजे ह्या गोष्टी आम्ही ना हेच करू शकत नाही. ते सर्व सहकार्य तुमचं आहे फक्त. हा, तुम्ही आम्हाला आतापर्यंत जेवढं सपोर्ट केला ना, इथून तुमच्या दादाची तब्येत बघा किती खराब झाली ना. आणि डान्स करू करू. आणि कसं आहे माहितीये का, मेहनत खूप आहे बरं का, सगळ्यांचीच मेहनत आहे. तुम्हाला सांगते, लोक म्हणते तुम्हाला काय रिकामटेकडे पण आहे, वेळ आहे. पण आम्हाला वेळ बिलकुल नाहीये. आम्ही वेळात वेळ काढून बनवतोय. कारण घरात काय कोणी फुकट आणून देत नाही खायला. आणि बिना काम केल्याचं तर खाणार तर नाहीये. आपलं युट्यूब आताशी मॉनिटाईज झालेलं आहे. आता इथून पुढे जेव्हा काही त्या गोष्टी आम्ही तुम्हाला हळूहळू सगळ्या शेअर करत जाऊ. आणि इतका आनंद झालाय ना मला, काय सांगू. माझं ते मावत नाही असं. हा, मला खूप आनंद झालाय ना. आज इतकं भारी मुहूर्त आहे ना, आज वटपौर्णिमा पण आहे आणि इतकं भारी माझं गुड न्यूज आली. आणि भारी वाटतंय, लय मस्त वाटतंय मला. आणि मेन आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा आहे ना खूप फॉलोअर्स झाले. म्हणजे भगवान देत आहे, छप्पड फाडके देत आहे, असं झालेलं आहे. हा, तर म्हटलं चला ही गोष्ट. आणि खरंच तुम्हाला सांगते, म्हणजे ह्याच्या मागचं आमचं स्ट्रगल खूप आहे. खूप स्ट्रगल आहे, खूप मेहनत आहे, खूप कष्ट आहे. 1-1.5 वर्ष तर मी तर आहे ना, माझं चॅनल फ्रीज झालं ना, तर असंच आपण नाही का असेच व्हिडिओ टाकत होते मी. आणि तुमचे दादा मला म्हणजे काय भेटत नाही, काय नाही. आणि मग करत अशीच हे करीती, व्हिडिओ बनवती. पण नंतर तुमच्या दादांनी सपोर्ट केला आणि सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. आणि मला असं इमोशनल पण होता येत नाही. खरंच ना. तुम्हाला काय वाटतं? मला यांना फक्त धन्यवाद देऊ वाटतं सगळ्यांना. हा, तुमच्या दादांना सगळे खूप सहकार्य केलंय यांनी आपल्यासाठी सगळ्यांनीच. एक सेकंड ना, मी बॅक साईडने घेते. खूप सहकार्य केलंय तुम्ही सगळ्यांनी, त्याच्यामुळे चॅनल आमचं आज मॉनिटाईज झालंय. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. भारी वाटत आहे आम्हाला. आणि आनंद आला आम्हाला. आजचा हा व्हिडिओ त्याच्यासाठी स्पेशल होता. आणि हा व्हिडिओ मी आता आज वटपौर्णिमा आहे. सर्व ज्या माझ्या बहिणी आहे सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्हाला सुद्धा चांगले दिवस येऊ असेच आहे की नाही. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आणि सगळं तुमच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळेच इथपर्यंत आलोय आपण. तर इथून पुढे सुद्धा असं सहकार्य आणि सपोर्ट करत राहा. आणि भारी वाटत आहे आम्हाला. कसं आहे की आनंद आहे खूप. आम्ही ना खूप साधारण काही केलं नाही, पण आम्ही सध्या आमच्याकडे परिस्थितीनुसार आम्ही करणार सेलिब्रेट. तो पण व्हिडिओ टाकला आम्ही तुम्हाला. हा, नाही ना, कसं आहे हर एक गोष्टीला शो अप करता येत नाही, कारण आपली परिस्थिती तशी नाहीये. नाहीतर कसं आहे, आम्हाला आता भरपूर सारे सबस्क्रायबर झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, पण नाही करू शकत आहे का नाही. पण मेन म्हणजे ना, म्हणजे मला आतून इतकं इमोशनल होतं, पण माझ्या चेहरा बिलकुल दिसणार नाही, कारण तो मला आनंदच तेवढा आहे. आणि कधी कधी म्हणजे माणूस म्हणतो ना, म्हणजे मी ना सारखं फोनवर बघणार, कधी माझं चॅनल मॉनिटाईज होतं, कधी मॉनिटाईज होतं. आणि तुमचे दादा मला विचारणार, आज झालं का ग, आज झालं का ग. म्हणजे इतकं म्हणजे ना
जेवढी पॉलिसी होती ना त्याच्या 10 पट आम्हाला वेळ लागला व्हायला, हाय का नाही. हम्म. ते गोष्टी मी तुम्हाला नंतर सगळ्या शेअर करेन. तुम्हाला जर कसं मॉनिटाईज करायचं चॅनल, जर काही विचारायचं असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि विचारा. नक्कीच मी तुम्हाला त्याची उत्तर देईन आणि तुम्हाला सुद्धा हेल्प करेन, हाय का नाही. हो नक्की. हा, आणि वट पौर्णिमेचे सुद्धा मी आता आज छोट्या छोट्या व्हिडिओ बनवणार आहे. सण वगैरे आहे तर हा जो व्हिडिओ आहे आपला खास मॉनिटाईज विषयीच होता, आहे का नाही. ते मला तर नाही माहित काही, हा पण याला भरपूर माहिती. तुम्ही कॉमेंट करीत जा, विचारित जा. नाही म्हणजे कसं माहिती का, मला एवढं माहित नाही, नवीन नवीन कोणालाच माहित नसतं, आम्हालाही माहित नव्हतं. पण व्हिडिओ बघून पहिलं आम्ही बघून व्हिडिओ बघून पाहून त्याचे थोडस हा युट्यूब वरती बघून युट्यूबवर शिकलोय. पहिलं आणि शिकलो आम्ही. हा तुम्हाला वाटलं ना असं त्याच्या पुढे काय करायचंय, कसं करायचंय. हा, जर कोणाचं आपण सगळ्याला मदत करणार, कोणाला मदत हवी असली तर नक्की मदत करणार युट्यूब विषयी. कारण एकमेकांना साथ देऊनच पुढे गेलेलं चांगलं राहतं. कारण सगळ्याला गरज असते, सगळ्यांची परिस्थिती अशी नसते का. नाही, आपली सर्वसामान्य म्हणूनच आम्ही युट्यूब वरती आलोय की चला आपल्याला एक काहीतरी कुठं नाही तर कुठं. म्हणजे माझे लई मोठे स्वप्न होते. मी माझं एवढं शिक्षण वगैरे झालेलं, मला जॉब नाही चांगला लागला. मला असं वाटायचं मी ना कुठेतरी गव्हर्नमेंट जॉबला हवी होते, पण नाही लागलं माझ्या नशिबाने. मी खूप प्रयत्न केले. माझं लग्न म्हणजे 12वीत लग्न झालं, त्याच्यानंतर मी सगळं शिक्षण घेतलं आणि मग मला वाटायचं, तुमच्या दादांना वाटायचं, माझ्याविषयी लय अभिमान होता आणि ही करील बा काहीतरी, ही काहीतरी करील. पण झालं कसं माहितीये का, नशिबाने साथ दिलीच नाही तिथं. मग मी म्हणलं काहीतरी मला वेगळं करून दाखवायचंय ना. आमच्या बॅकग्राऊंड मध्ये म्हणजे माझ्या म्हणजे जेवढे माझे नातेवाईक आहे, ह्यांचे नातेवाईक आहे, कोणीच युट्यूब वरती नाहीये, कोणी असं सोशल मीडियावरती एवढं पण नाही आपल्यासारखं, कोणीच नाहीये. त्या गोष्टी आता आम्ही केलेल्या आहे एकदम व्यवस्थित आणि चांगलं, म्हणजे असं नाही का. आणि सगळे पण व्हिडिओ मध्ये आले ना पाहुणे रावळे, ते व्हिडिओ मध्ये सुद्धा येतात. सगळ्याला माहित झालेलं आहे की आम्ही व्हिडिओ वगैरे बनवतो, युट्यूबला इंस्टाग्रामला टाकतो. आणि मग मी ठरवलेलं आहे नाही कुठं त्यांना डायरेक्ट डॉलर मध्ये पैसे कमवायचे, हे मी ठरवलं. मला गव्हर्नमेंट जॉब नाही लागला ना, ते माहित नाही आम्हाला पैसे काही येऊ, 1 येऊ, 2 येऊ, 10 येऊ, 500 येऊ, 1000 येऊ, पण तो आपला गव्हर्नमेंट जॉब सारखाच एक पगार आहे. युट्यूब असं साधन आहे ना, कुठल्या कुठं पण घेऊन जातं. ही आपली वेळ भविष्यात काय सांगता येत नाही, आपण कुठं जाऊ शकतो असं नाही वरती म्हणजे. आणि अशा आपण एका चांगलीच प्रोग्रेस व्हावा आपली, आणि आपल्या मागे सगळ्यांचं व्हावा चांगलं, हाय का नाही. कारण आम्ही जेवढे कष्ट केले, जेवढे मेहनत केली, जेवढे हाल अपेक्षा काढली ते आम्हाला असं माहित आहे. कारण माझ्या एक 0 पासून आम्ही सुरुवात झालेली. फोन सुद्धा नव्हता आमच्याकडे, साधं काहीच नव्हतं. पहिला हा फोन होता, याच्यावर काढत. नंतर आम्ही एक मोबाईल घेतला थोडासा चांगला, आणि हा फोन मी आणि तो फोन तिच्याकडे. आणि तो मोबाईल घेतल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला सांगते, मोबाईल हप्त्यावर घेतला मी, आणि मोबाईल घेतल्याच्या नंतर माझं चॅनल फ्रीज झालं इतकं. आणि तेव्हा मला इतके व्ह्यूज येत होते ना, भरपूर व्ह्यूज येते. तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओला बघा, भरपूर व्ह्यूज होते, लॉंग व्हिडिओला व्ह्यूज होते. आणि मग मी जेव्हा तो मोबाईल घेतला, माझे व्ह्यूज डाऊन झाले. काय झालं काही, माझं चॅनल सगळं फ्रीज झालं. आणि चॅनल फ्रीज झालं तर इतकं मी पॉझिटिव्ह असं म्हणजे नाही की एकदम असं मनातून खचत गेले मी. तरी पण मी व्हिडिओ टाकायचे, सारखे व्हिडिओ टाकायचे की नाही जाऊ दे, एक दिवस तरी काहीतरी होईल, हा यश येईल मला. आणि आलं. पण सहकार्याने आलं ते यश. 1 वर्ष मला मेहनत करावं लागली. खूप आभारी आहे. आणि आता पण आपण एवढी 4-6 वर्ष जेवढी मेहनत केली ना, ही 0 मध्ये होती आपली. हो, फक्त 2 महिन्यात आमची जी मेहनत आहे तुमच्या सहकार्याने झाली. तर असं सपोर्ट करत राहा. आणि ना इथून पुढे आम्ही ना आमचं तुम्हाला भरपूर काही स्टोरी आहे त्या सुद्धा शेअर करू, सांगत जाऊ. आमची जर्नी म्हणजे आमचा जो प्रवासी जीवनाचा एका सर्वसाधारण फॅमिलीतला, तो सुद्धा आम्हाला शेअर करायचा. भरपूर काही गोष्टी, आम्ही किती संकट, काय गोष्टी. माझ्या युट्यूबच्या प्रवासात भरपूर सारे माणसं आमच्यातून गेली पण, हाय का नाही. खूप म्हणजे वाईट गोष्टी झाल्या आमच्या आयुष्यामध्ये, पण त्या आठवणी आहे व्हिडिओमध्ये मी ज्या कैद करून ठेवलेल्या आहे. आणि मुलं लहान होती, चांगली मोठी झाली आता व्हिडिओमध्ये बनवत. तेव्हा आताशी आपलं कुठं सुरू झालंय. माझी दीदी खूप छोटी होती तेव्हा व्हिडिओ बनत होते. आता जवळजवळ तिनं 12वीचे पेपर दिले. भरपूर सारे युट्यूबर होते की जे मागून आले पण पुढे गेले, प्रोग्रेस केली त्यांनी. पण मी कसं आहे, ज्याचं त्याचं नशीब राहतं, ज्याला त्याला त्याचं यश मिळतं. आपण कोणाच्या नशिबातलं कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. आणि आपल्या नशिबात जेवढं आपल्या वाट्याला तेवढंच आपल्याला भेटणार. तर आता हा व्हिडिओ एवढाच म्हणते, कारण खूप मोठा होईल मग, हाय की नाही. आम्हाला तर
वेळ बिलकुल नाही. आम्ही जेवढे व्हिडिओ काढले तेवढे घरातच व्हिडिओ आमचे. जर आम्ही कुठे गेलो, कुठे काही काम असलं, गावाकडे गेलो तरच आमच्या गावाकडे इकडे तिकडे व्हिडिओ असते. आणि फिरायचं कामामुळं वेळच नाही आणि आम्हाला. पैसा पण लागतो ना. सकाळपासून ड्युटी असते तर संध्याकाळपर्यंत ड्युटी असते. हा, आणि मला काम असतं. आणि मेन म्हणजे पैसा नाही. फिरायचं म्हणलं पैसे लाडके सगळ्याच गोष्टी लागतात. आपल्याला ते सोंग ढोंग करता येत नाही, ज्याचं त्यालाच माहिती राहतं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. बाय.